नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। रंग माझा वेगळा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत दीपा आणि कार्तिक हे सनीबाईला पाहतात आणि दीपा म्हणत असते, हे बघ श्वेताचा माणूस आहे, चल आपण पकडूयात। असं म्हणून दीपा आता कारच्या बाहेर पडणार तेवढ्यात कार्तिक म्हणतो, थांबतो आत। दीपा आपण त्याचा पाठलाग करूया, म्हणजे तो कुठे जातोय आपल्याला समजेल आणि राधाईचा पण पत्ता समजेल आपल्याला। याच्यावरती आता दीपा आणि कार्तिक हे दोघेही त्याचा पाठलाग करू लागतात। सनीबाई आता ज्या ठिकाणी राधाईला किडनॅप केलेला आहे त्या ठिकाणी चाललेला असतो। कार्तिक म्हणत असतो, दीपा तू इथेच थांब, मी लगेचच आलो। असं म्हणून कार्तिक आता आतमध्ये निघून जातो। दीपा ही बाहेरच उभा राहिलेली असते। कार्तिक हा एकटाच त्याच्या मागोमाग गेलेला असतो। सनीबाई आता राधाईच्या तिथे आलेला असतो। सनीबाई म्हणत असतो, हे घ्या, खाऊन घ्या। राधाई म्हणत असते, मला सोडा, माझी तब्येत बरोबर नाहीये। सनीबाई ऐकायला तयार नसतो। तेवढ्यातच आता कार्तिक येतो आणि कार्तिक हा सनीबाईला धक्का देतो आणि राधाईला सोडवायला लागतो। तेवढ्यात राधाई म्हणत असते, कार्तिकराव तुम्ही आलात, बरं झालं तुम्ही आलात, मला वाचवा। असं म्हणून राधाई आता ओरडायला लागते। कार्तिक आता सनीबाईच्या माणसांना मारत असतो, पण सनीबाईची माणसं जास्त असतात। कार्तिकला आता ती माणसं धरून ठेवतात। त्यामधील एक माणूस कार्तिकवरती वार करणार तेवढ्यातच आता दीपा हातात काठी घेऊन येते। दीपा आता त्या माणसाच्या डोक्यामध्ये काठी घालते आणि कार्तिकला सुद्धा सोडवते। कार्तिक आणि दीपा दोघेही मिळून त्या गुंडांना आता मार देतात। गुंड तिथून पळून गेल्यानंतर दीपा ही आता राधाईला जवळ घेते आणि राधाई ही दीपाजवळ रडायला लागते। राधाई म्हणत असते, दीपा तू आली इथे, मला माफ कर। त्यावर दीपा म्हणत असते, राधाई तू कसली माफी मागतीयस? राधाई म्हणत असते, हो मला माफ कर, मी तुझ्या संसारामध्ये विष कालवले आहे। खरं तर सांगायचं तर मी माफी मागण्याच्या लायकीची सुद्धा नाही, मी तुमच्या दोघांच्या संसारामध्ये विष कालवलेलं आहे। असं म्हणून राधाई ही दीपाची माफी मागत असते। दीपाला काय चाललं आहे हे काहीच कळत नसतं। दीपा म्हणत असते की राधाई का माफी मागतेस तू? आता राधाई ही सगळं खरं खरं सांगत असते। श्वेताने कसे खोटे रिपोर्ट केले आणि ते कार्तिक पर्यंत पोहोचवले, सनीबाईंनी या सगळ्यांमध्ये कशी मदत केली, कार्तिक पर्यंत कशा खोट्या रिपोर्टची फाईल पोहोचली। सनीबाई 10 वेळा फोन करून कार्तिकला त्रास द्यायचा, 3 वेळा कार्तिकचे रिपोर्ट बदलले। हे सगळं खरं राधाई आता दीपाला आणि कार्तिकला सांगत असते। या सगळ्यांचा परिणाम म्हणजे जे डोहाळ जीवनाला झाला आहे तेव्हापासून सौंदर्याला समजण्यापर्यंत की कार्तिक हा बाप होऊ शकत नाही। दीपाचे हाल हे माझ्यामुळे आणि श्वेतामुळेच झालेले आहे, हे सगळं आता राधाई ही कार्तिकला सांगत असते। कार्तिक आता खूप चिडलेला असतो आणि तो म्हणत असतो, राधाई तुम्हाला लाज नाही का वाटत? तुम्ही स्वतःच्याच मुलीचा संसाराचा उद्ध्वस्त करायला निघालेला आहात। राधाई म्हणत असते, खरं तर माझी चूक मला समजलेली आहे, माझा गुन्हा माफ करण्यासारखा नाहीये, मी खरं तर तुमची माफी मागण्याच्या लायक सुद्धा नाही, त्यामुळे मी स्वतःचा जीव संपवणार आहे, मला जगण्याचा काही सुद्धा अधिकार नाही। असं म्हणून राधाई तिथला चाकू उचलते आणि स्वतःच्या हातावरती वार करायचा प्रयत्न करत असते। दीपा म्हणत असते, राधाई काय करतेस तू? असं म्हणून दीपा त्या राधाईच्या हातातून चाकू घेते आणि खाली फेकून देते। राधाई आता हात जोडून रडायला लागते। दीपा म्हणत असते, तुझी चूक तुला समजली आहे ना? या सगळ्यामध्ये श्वेताने कारस्थान केलेलं आहे आणि त्यामध्ये मी त्या श्वेताला अजिबात सोडणार नाही, तिला जन्माची अद्दल घडवणार। असं म्हणून आता ती श्वेताच्या दिशेने यायला निघते। तोपर्यंत इकडे घरामध्ये सौंदर्य आणि ललित बसलेले असतात। श्वेता म्हणत असते, मम्मा तुमची वेळ संपलेली आहे, आत्ताच्या आत्ता या पेपरवरती सह्या करा। सौंदर्य म्हणत असते, ललित या मूर्ख मुलीला सांग ना, हिला असली कसली घाई झालेली आहे। श्वेता म्हणत असते, मी आता गप्प बसणार नाही आणि आता पेपरवरती सही झाली नाही तर मी आता अजिबातच गप्प बसणार नाही। सौंदर्य म्हणत असते, मग काय करशील ग तू? तितक्यातच आता दीपा टाळ्या वाजवत येते। दीपाला आता श्वेता टाळ्या वाजवताना बघत असते आणि दीपा म्हणत असते, वा, आता सही नाही केली तर तू काय करशील ग? तू जीव घेशील का? श्वेता म्हणत असते, हे बघ, तू या सगळ्यांमध्ये पडू नकोस, तुला या सगळ्यांमध्ये पडण्याचा काही सुद्धा अधिकार नाही, तू लांब राहा या सगळ्यांपासून। दीपा म्हणत असते, मी लांबच आहे, गेले 7 वर्ष झालं तू मला या सगळ्यांपासून लांबच ठेवलेला आहे, पण आता तुझा खोटा मुखवटा मी काढून टाकणार आहे आणि तुझा खोटा चेहरा सगळ्यांसमोर आणणार आहे। सख्या बहिणीपेक्षा मी तुला जास्त जीव लावला, सख्या बहिणीपेक्षा मी तुझ्यावर जास्त प्रेम केलं। श्वेता म्हणत असते, पण मी काय केलं आहे? दीपा म्हणत असते की हा जो निरागस चेहरा आहे ना तो आता उतरवून टाक,
तू काय केलं आहेस ते मला चांगलंच माहित आहे. तू माझ्या आयुष्यामध्ये विष कालवलंस, मला बर्बाद केलंस. श्वेता म्हणत असते तुझी फालतू बडबड ऐकायला मी इथे काही मोकळी नाहीये. दीपा म्हणत असते तुला हे सगळं ऐकावंच लागेल. तू माझ्या आयुष्याची राख रांगोळी केलेली आहेस. माझा संसार मोडलास, माझ्या आणि कार्तिक मध्ये दुरावा आणलास. कार्तिकचे रिपोर्ट तू बदलले आहेस श्वेता, असं म्हणून आता ती श्वेतावरती डायरेक्ट आरोप करत असते. दीपा ही लहानपणी श्वेताला कशी सख्या बहिणीप्रमाणे काळजी घेतली ही तिला आठवून सांगत असते आणि लहान असताना श्वेताला किती प्राइज दिले, तिची किती काळजी घेतली हे सगळं सांगत असते. पण तू कशी वागलीस माझ्या बरोबर हे सगळ्यांना सांगत असते. श्वेता म्हणत असते काय बडबड आहे ग तुझी, किती वेड्यासारखी बडबडतेस. हे सगळं मी नाही केलं, हे सगळं आयुष्याने केलेलं आहे. दीपा म्हणत असते अच्छा म्हणजे हे सगळं आयुष्याने केलेलं आहे. मग थांब 2 मिनिट. दीपा आता राधाईला हाक मारते. हे ऐकल्यावर आता श्वेताच्या पायाखालची जमीनच हादरते. राधाई इकडे आल्यावर म्हणल्यावरती आता श्वेता गडबडते आणि ती मागे वळून पाहते. राधाईला बघून आता श्वेताला समजलेलं आहे की आपला प्लॅन 100% फेल गेलेला आहे. श्वेता ही राधाईला म्हणत असते तू इथे का आलेली आहेस. राधाई आता श्वेताच्या कोणत्याही धमक्यांना भीक घालत नाही. राधाई आता श्वेताच्या जवळ येते आणि म्हणत असते तुला माहित आहे ना बाबांची तब्येत ठीक नाही ती. बास कर, तुझ्या ह्या धमक्यांना मी आता घाबरणार नाही. तू माझी सख्खी मुलगी नास ग तू. तरीही सावत्र मुलीने माझा 2 वेळा जीव वाचवला आणि तू किडनॅप करण्याची माझी सुपारी दिलीस. असं म्हणत आता राधाई ही सगळ्यांसमोर सगळं काही सांगत असते. त्यावर सौंदर्या म्हणत असते राधाई जे काही खरं आहे ते तुम्ही सगळ्यांच्या समोर सांगा, कारण आता तरी तुम्हाला तुमची चूक समजलेली आहे ना. सौंदर्या आता राधाईला सगळ्यांसमोर सत्य सांगण्यासाठी सांगत असते. तर इकडे आता श्वेताचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो. राधाई आता म्हणत असते मी काही गप्प बसणार नाही, जे काही खरं आहे ते मी सगळं आता सांगणार आहे. लेकीच्या चुकावरती पांघरून घालायची आता वेळ गेलेली आहे. श्वेता आता पुन्हा बाबांना मारायची धमकी देते. राधाई आता श्वेताचा हात झटकते आणि म्हणत असते बाजूला हो, तुझ्या पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही. याच्या आधीच मी तुला धडा शिकवायला पाहिजे होतास. तू दीपाला खूपच त्रास दिलेला आहेस. याआधी मी तुझी खूप मदत केलेली आहे, पण मी तुझा सगळा प्लॅन हा सगळ्यांना सांगणार आहे. तू दीपाला या सगळ्यांमध्ये अडकवलंस. आता श्वेता म्हणत असते मम्मा गप ना, नको ना सांगू प्लीज प्लीज, असं म्हणून श्वेता आता इकडे रडत असते. परंतु राधाई इकडे काहीच ऐकत नसते आणि राधाई म्हणते मी आता माझ्या डोक्यावरचं वजन उतरणार आहे आणि सगळ्यांच्या समोर सगळं काही सत्य सांगणार आहे. राधाई आता सौंदर्या पुढे हात जोडते आणि म्हणत असते की दीपा आणि कार्तिक हे दूर जाण्याच्या मागे माझं कुठं ना कुठं हात आहे. मला हेच ओझं आता माझ्या डोक्यावरून उतरवायचं आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत चिडलेली दीपा ही श्वेताच्या पुढे येते आणि म्हणत असते तू माझं आयुष्य बर्बाद केलंस. गेली 7 वर्ष झाले तुझ्यामुळे कार्तिक आणि मी हे वेगळे होतो. आता तुला सोडणार नाही. आता श्वेता म्हणत असते मी काही केलेलं नाहीये. दीपा ही श्वेताला थडाथड थोबाडी देते आणि म्हणत असते तुझ्यामुळेच माझ्या आयुष्यातली 7 वर्ष ही खराब झालेली आहेत. आता तुला मी सोडणार नाही, तुला या गोष्टीची शिक्षा मिळणारच. असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.